श्री स्वामी समर्थाचा भक्त वर्ग खूप मोठा आहे आणि अनेक सेवकरांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. आपली श्रद्धा स्वामीवर असली की अनेक सुखाचे मार्गही सापडतात. अशीच ही कथा असून प्रत्यक्ष स्वामी भक्ताला स्वप्नात स्वामींचे दर्शन होतात. एकदा एक सेवेकरी खूप संकटात सापडतो, तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो, परंतु त्याचा त्रास हा वाढतच जातो. असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो. परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही, म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजांकडे दुर्लक्ष होते. काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री एक स्वप्न पडते. त्या स्वप्नात त्याला असे दिसते की तो स्वामीसोबत एका भयंकर संकटातून चाललेला आहे. उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत, संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत. अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करत आहेत. तेव्हा त्या सेवकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे 2 व्यक्तीचे ठसे दिसतात. त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटातून कोण गेलं असावे. तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या पाऊलखुणा दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्या आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्यासोबतच होतो, याची ती साक्ष आहे. हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो. आणखीन थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात. तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो, स्वामी, जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात, त्यामुळे इथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना? त्यावर स्वामी स्मित हास्य करून त्याला सांगतात, नाही रे वेड्या, इथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.